आता वळूया पुढील बातमीकडे। मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालल्यावर जलील आणि शिरसाटांमध्ये चांगली जुंपली। शिरसाटांकडून जलीलांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख केला गेला। विष पेरणाऱ्या जलीलांना मी सोडणार नाही असं शिरसाट म्हणाले। जलील जेलमध्ये गेले पाहिजे, उद्या फडणवीसांना भेटणार असं शिरसाटांनी म्हटले। आरोप सिद्ध केले नाही तर मी कोर्टात खेचणार असा इशारा जलील यांनी दिला। हा इम्तियाज जलील हा राक्षस, ही हैदराबादची औलाद, तिकडची जी आलेली औलाद ही निजामाची औलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते। त्याला सोडणार नाही मी। उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे। पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे। आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा। मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे। मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल। आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे। तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावा लागणार आहे। नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे। मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती। 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे। हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे। आज जाणार आहे मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे। मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग काय करण्यात येत नाही याच्यावर कारवाई? की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये, या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोकांसाठी वेगळा कायदा आहे। मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इलिगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्ताला सांगणार आहे। तपासायचे परमिशन, हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा। परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम।